मालिकेत आज आपण बघणार आहे कृष्णा देवासमोर होळीचा नैवेद्य ठेवते. आता बाळजाबाई म्हणते, कृष्णे देवाला फक्त निवद दावलाय का अजून काय मागितलंय देवाकडं? नाही म्हणजे आजकाल माझ्या विरोधात कट रचती आहे ना व? कृष्णा म्हणते, अहो बाळजाबाई कट नाही हो, कटाची आमटी केली या, पण खाताना जरा काळजी घ्या नाहीतर तोंड पोळल तुमचं. बाळजाबाई म्हणते, कृष्णे आता होळीचा सण आहे मग सासूचा आशीर्वाद नाही घेणार होय? कृष्णा म्हणते, असं काय घेणार की हो? कृष्णा आता बाळजाबाईच्या पाया पडते. बाळजाबाई पण आरती घेते आणि म्हणते, कृष्णे तू 15 दिवसाचं आव्हान दिलं तर मला, पण मला माहिती आहे ना आज होळीचा सण आहे, तेव्हा तू आज काहीतरी नक्कीच करणार आहे हे कळाले मला. पण कृष्णे आजच्या कार्यक्रमाला जर तू पोचलीच नाही तर? बाळजाबाई म्हणते, बघ आता मी काय करते ते. इकडे बाहेर दुष्यंत कार्यक्रमाची तयारी करत असतो, पण दुष्यंतची खूप चिडचिड होत असते. दुष्यंत म्हणतो, आवरा पटापट, एकतर वेळ खूप कमी आहे आपल्याकडं. दुष्यंत विचार करतो, आई मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, तुला नक्कीच आवडणार बघ हे. आता दुष्यंत बंब्याला एक जोरात फटका मारतो आणि म्हणतो, बंब्या मी तुला काय सांगितलं होतं आणि तू इथं पताका काय लावत बसलाय? जा जाऊन माईकचा सेटअप कर जा. आता एवढ्यात कृष्णा पण बाहेर येते. आता तिथे एक माणूस येतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णे मच्छिंद्र काकाची गाय अडली ग, डॉक्टर पण जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेत. जर वेळेवर उपचार नाही झालं तर वासरू आणि गाय दोघांचा बी जीव जाईल. कृष्णा म्हणते, काका तुम्ही व्हा पुढं, मी येतेच. कृष्णा विचार करते, कार्यक्रमाला अजून थोडा वेळ बाकी आहे, तेव्हा लवकर जाऊन येते. गायचा आणि वासराचा जीव वाचलाच पाहिजे. इकडे आता बंब्या छोटा माईक घेऊन आलेला असतो. त्यामुळे दुष्यंत म्हणतो, अरे बंब्या मी तुला मोठा माईक आणायला सांगितलेला आणि तू हा बारीक माईक कशाला घेऊन आलास? बंब्या म्हणतो, दाजी मलाच काय कळणं झालं हो. दुष्यंत म्हणतो, जा लवकर आणि 15 मिनिटाच्या आत मोठा माईक आणि स्टँड घेऊन ये. आता बाळजाबाई तिथे येते आणि म्हणते, दुष्यंत अरे कशाला एवढा वैतागतोयस? दुष्यंत म्हणतो, आई वैतागत नाही आहे ग मी, पण यांना असंच बोलायला लागतं, त्याशिवाय कामं नीट करत नाहीत. तुझ्याकडूनच शिकलो ना मी हे. बाळजाबाई म्हणते, होय र दिसतंय की मला, आपल्या आईसाठी किती मेहनत करायला येते. इकडे आता कृष्णा त्या काकांच्या घरी आलेले असते, पण घराला कुलूप असतं. कृष्णा आजूबाजूला बघते पण तिथं कोणीच नसतं. कृष्णा आता पाठीमागे वळून बघणार, एवढ्यात तिच्या डोक्याला जोरात कोणीतरी काठी मारतं. बाळजाबाईने पाठवलेले गुंड असतात ते. इकडे आता दुष्यंत पथनाट्य करायला आलेल्या मुलांना सगळा कार्यक्रम समजावून सांगत असतो. आता बाळजाबाई तिथे येते आणि दुष्यंतला म्हणते, दिवसभर राबायले माझं लेकरू, तहान भूक समद विसरून गेले. मैनावती म्हणते, दुष्यंता तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवून आणू का र, भूक लागली असेल ना व? दुष्यंत म्हणतो, नाही नाही आत्ता नको, हा इव्हेंट झाला की आपण सगळे पुरणपोळीवर ताव मारूया. दुष्यंत म्हणतो, आई झालंच आता 5-10 मिनिटामध्ये कार्यक्रम सुरू होईल. दुष्यंत म्हणतो, आई कृष्णा रेडी तयार झाली आहे ना? बाळजाबाई म्हणते, मैनावती अगं माझा लेक जसा माझा विचार करतोय ना, तशी माझी सून बी माझा विचार करत असेल का गं? दुष्यंत म्हणतो, आई काय झालंय, असं का बोलतेस तू? मैनावती म्हणते, अरे दुष्यंता घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम आहे तरी बी तुझ्या बायकोला काय काळजी नाही, केव्हापासून गायब झाली आहे. दुष्यंत म्हणतो, नाही नाही असं नाही होऊ शकत, कृष्णा कुठं गेली आई? बाळजाबाई म्हणते, अरे मला काय विचारतोयस कुठं गेली म्हणून? आजपर्यंत तिनं मला कधी सांगितलं आहे का कुठं जाणार आहे, कोणाला भेटायला जाणार आहे? तुला बी काय सांगितलं नाही का तिनं? बाळजाबाई म्हणते, दुष्यंता अरे तुझी बायको तुला न विचारता जातेच कशी र, तुला सांगून जायला पाहिजे ना तिनं. दुष्यंत म्हणतो, आई आमचं बोलणं झालं होतं, ती घरातच असेल अगं, मी एकदा बघून येतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत अरे मी तिला सगळीकडं बघितलं आहे, ती नाही घरात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम बी तिच्या पाय खोळंबला आहे. दुष्यंत म्हणतो, आई ती बाहेर कशी जाईल गं, मी सांगितलं होतं तिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम तिच्याच हस्ते होणार आहे. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत राहू दे, आता जाणाऱ्याला अडवायचं नसतंय. आता तिला नसेल आपल्यासोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा तर राहू दे, आपलं आपण करूया. दुष्यंत म्हणतो, आई अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय, कृष्णा नक्की येणार बघ, कदाचित ती तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देणार असेल. बाळजाबाई म्हणते, बरं बघूया कसलं सरप्राईज देते ती. इकडे समर पण कृष्णाची वाट बघत असतो. कृष्णाला बाळजाबाईच्या गुंडांनी बांधून ठेवलेलं असतं. इकडे आता दुष्यंत कार्यक्रमाला सुरुवात करतो. दुष्यंत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतो, पण दुष्यंत स्वतःचं नाव घेताना दुष्यंत सुलोचना रांगणे पाटील असं घेतो. तेव्हा आढळरावांना पण खूप वाईट वाटतं. दुष्यंत म्हणतो, आता माझी आई सौभाग्यवती सुलोचना रांगणे पाटील दीपप्रज्वलन करतील. बाळजाबाई आता दीपप्रज्वलन करते. आढळराव विचार करत असतात, आज कृष्णा बाळजाच्या विरोधात काहीतरी करणार होती, पण कृष्णा कशी दिसना झाली, कुठं गेली असेल ती. इकडे आता समर पण कृष्णाला फोन लावत असतो. आता एवढ्यात अनुसयाचा फोन येतो. अनुसया म्हणते, समर अरे कृष्णा आली का र? समर म्हणतो, नाही आय, कृष्णाचा काय बी पत्ता नाही.
अनुसया म्हणते, समर, अरे त्या बाळजानं कृष्णाला गायब तर केलं नसेल ना व. आता इकडे बाळजाबाईचं भाषण सुरू होतं. बाळजाबाई म्हणते, मायबाप गावकरी, तुमचा विश्वास माझ्या पाठीशी असाच राहू द्या. मी या गावासाठी नेहमी चांगलं करत आले. आता या निवडणुकीत मला मत द्या असं मी नाही म्हणणार तुम्हाला, कारण मला माहिती आहे ना तुम्ही मलाच मत देणार. बाळजाबाई पुढे म्हणते, मी जर सरपंच म्हणून निवडून आले ना तर मी गावातले रस्ते सुधारीन, जिथं जिथं पाणी नाही ना तिथं पाण्याची सोय करीन, लाईटी लावीन, शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रणा ह्या बळीराजाला मी मिळवून देईन. इकडे आता कृष्णासुद्धा देवीला प्रार्थना करत असते, देवाई आता काय पण कर, पण मला तू इथून बाहेर काढ. कृष्णाला तिथे एक कोयता दिसतो. कृष्णा हळूहळू खुर्ची सरकवत त्या कोयत्याकडपाशी जाते. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, कृष्णा अचानक कार्यक्रमात आल्यामुळे बाळजाबाईला धक्काच बसतो. कृष्णा आता पथनाट्याच्याद्वारे बाळजाबाईचे सगळे कारनामे उघड करते. आता बाळजाबाईला खूप राग येतो. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, आता हे जे काय तू केलं ना ते चांगलं नाही केलं.